धक्कादायक दुहेरी हत्याकांड उघडकीस आले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेत धनश्री केदारी आणि संगीता शिंदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार धनश्रीची आजी संगीता केदारी या रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात। काल रात्री त्यांनी आपली नात धनश्रीला शेजारी राहणाऱ्या संगीता शिंदे यांच्या घरी झोपण्यासाठी सोडले होते। मात्र आज सकाळी त्या परत आल्यावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला। घरात दोघींचेही मृतदेह आढळून आले। प्राथमिक माहितीनुसार अज्ञात व्यक्तीने बोथट हत्याराने हल्ला करून ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस आणि फॉरेन्सिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसराची पाहणी करून तपासाला वेग दिला आहे। तसेच डॉग स्क्वॉडच्या मदतीने आरोपीचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे। या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथकेही रवाना करण्यात आली आहेत। या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मी नाईटला गेले होते रात्री 8 वाजता। मावशी दिली पुरीला, म्हणलं मी चालले, मावशी म्हणले जा। नेहमी परमाने गेले कामाला, सकाळी 8 साडेआठला आले तर मावशी केला, आवाज नाही दिला म्हणून मावशीच्या घरी गेलं तर तिथं लॉक होतं। मग इकडं पाहिलं, माझा दरवाजा उघडा होता। मावशी केला तर काय आवाज नाही आला। मग माझ्याला हाताला धरून हलवलं, इथं लागलेलं पाहिलं, पुरीला लागलेलं पाहिलं। मी बाहेर जाऊन आरडावरडा केला। मग माझ्या पुरीला मावशीला धनला कोणीतरी काहीतरी केलं, आणलं मारलंय म्हणला। वाद होता का? तुमच्या घरात घडली की मावशीच्या घरात घडली? आमच्या घरात, माझ्या घरात। आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की आळंदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केळगाव या ठिकाणची ठाकरवाडी म्हणून वस्ती आहे। या वस्तीमध्ये एक खुनाचा प्रकार आहे। त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता यातील फिर्यादी जे आहेत संगीता दत्तात्रय केदारी, वय 41 वर्ष, ठाकर वस्ती, या त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि या एका हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचं काम करतात। आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाची छोटी मुलगी 6 वर्षाची धनश्री ही राहण्यास आहे। आणि त्यांच्या शेजारी एक संगीता शिंदे नावाची 75 वर्षाची महिला एकटी वास्तव्य करते। तर ज्या फिर्यादी आहेत या फिर्यादी हाऊसकीपिंगच्या कामसाठी हॉस्पिटलला काल रात्री 8 वाजता गेलेल्या होत्या। आणि त्यांनी जी छोटी मुलगी आहे धनश्री ही जी संगीता शिंदे नावाची महिला आहे त्यांच्याबरोबर ती त्यांच्या घरामध्ये झोपलेली असताना रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन त्यांच्या डोक्यामध्ये कशाच्या तरी साह्याने मारहाण करून लहान मुलीचा आणि त्या वृद्ध महिलेचा खून केलेला आहे। सकाळी ज्यावेळेस फिर्यादी कामावरून परत आल्या आणि त्यांनी त्यावेळेस ते घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर त्यांची घटना लक्षात आली।